संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा संपन्न। बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे 5 शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो। तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 5 मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते। या वर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सौ मानसी मच्छिंद्र केदारे, शाळा वाओशी श्रीमती मनीषा अमृत दळवी, शाळा डोलवी सौ सरिता सुधाकर सावंत, आश्रमशाळा वावळोली सुधागड सौ सीमा रुपेश पाटील, अंगणवाडी शाळा वडखल श्री किशोर पांडुरंग पाटील, शाळा आंबिवली आदींचा समावेश होता। तर सोबती संघटनेमार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणारे पोलीस निरीक्षक वडखल प्रसाद दशरथ पांढरे, कला क्षेत्रात काम करणारे राजेंद्रनाथ मारुती जोशी, क्रीडा क्षेत्रात काम करणारी रुणाली प्रदीप मोकल, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर सोनाली मनीष वनगे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गुरुकुल शिक्षण संस्था वडखल आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, शाल, श्रीफल तसेच रोख रक्कम 2500 रुपये असा होता। हा पुरस्कार सोहळा 14 एप्रिल रोजी सायंकाळी भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉल मध्ये प्रमुख अतिथी राधिकाताई घोरफडे पुणे, ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। पुरस्कार सोहळा अगोदर ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांचे औक्षण करून त्यांची ओटी भरून केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी दोन्ही संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी प्रास्ताविक केले। पुरस्कार विजेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नेने ही फाउंडेशन आहे, यांचं शिक्षणाच्या प्रती जे समर्पण आहे ते अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे की आज गुरुकुल शिक्षण संस्था जी उभी राहिलेली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती उभी राहिलेली आहे, त्याच्या मागे जे खंबीरपणे उभे आहेत ही संस्था एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या सन्मान। आणि आणखीन एक आनंद झाला की आज जितके सन्मान मूर्तींचा सन्मान झाला त्याच्यामध्ये वडखलचे खूप लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या रांगेत उभं राहण्याची मला संधी आज तुम्ही दिली आणि वडखलमध्ये सर्व चांगलं काम करत आहे त्याची एक प्रेरणा आहे आपल्या सर्वांसाठी। तर असे जे सन्मान असतात ते आम्हा पोलिसांसाठी खूप प्रेरणादायी असतात। पण 28 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कधी कधी असे प्रसंग खूप आलेले आहेत की आपण जे चांगल्या मार्गावर चालतो योग्य करतो की अयोग्य करतो, की बाकीचे लोक जे सुविधा संपन्न झालेले आहेत ते आपण पण झालो असतो, ह्याच्यासाठी कधी कधी द्विधा मनस्थिती येते। पण असे सन्मान त्या द्विधा मनस्थितीला नाहीसे करतात। आणि आज विचार करा की मी तुम्हाला सांगतो की मला राष्ट्रपती पदक ज्या दिवशी मिळालं होतं तेव्हा जेवढा आनंद झाला होता त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आज, कारण का हा समाजाने दिलेला माझा आनंद आहे, माझ्या पेणच्या नागरिकांनी दिलेला माझा आनंद आहे। ज्या ठिकाणी आपण सर्व्हिस करतो तिथले नागरिक जर आपल्याला सन्मान करायला लागले तर समजून जायचं की आपण शेवटच्या घटकापर्यंत आपली पोलिसिंग पोहोचवलेली आहे। आणि हा पोलीस दलाबद्दल दाखवलेला विश्वास, अशा कार्यक्रमामध्ये पोलिसांना बोलवून तर सोडा, बंदोबस्ताला पण बोलवत नाहीत अशी परिस्थिती असते, तर तुम्ही आम्हाला पोलिसांना सन्मान करण्यासाठी बोलवलं, ही खूप भाग्याची आणि आपुलकीची गोष्ट आहे आमच्यासाठी। हे सोबती संस्था आणि ॲडव्होकेट बापूसाहेब नेने या संस्थेने आमच्यासाठी जे केलेलं आहे त्या धर्तीवर मी जोपर्यंत उपस्थित आहे तोपर्यंत तुमच्याबद्दल ही गोष्ट माझ्या स्मरणात राहील आणि तुमचा आदर सदैव माझ्या आचरणात राहील। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की प्रमुख अतिथी राधिकाताई घोरफडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या गुणांचेही महत्त्व ओळखा। खेड्यापाड्यात शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, घरातील वातावरण शैक्षणिक नसते, अशा वेळी शिक्षक त्यांना मदत करतात व पालकांचेही समुपदेशन करतात। त्यामुळे आज शिक्षकाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे, देशाचे भविष्य त्यांच्यापुढे आहे। विद्यार्थी
अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे शिक्षकांचे व्यक्तिमत्व ही आदर्श असायला हवी. जसं आता त्या दळवीच ना त्या ज्या बोलल्या की त्यांचा जो हर्ष होता ना की ती यंग आहे. मला असं वाटतं की जेवढे आता शिक्षक वर्ग आहेत ज्यांना मिळालेले जे बक्षीस आहे त्यापेक्षा तिला त्याचं महत्त्व का वाटलं माहिती का? कारण ती वयाने लहान आहे आणि या लहान वयात जर काय तिला हे मिळालं ना तर ती अजून जोमाने 100% नाही 200% देऊन ती काम करणार आहे. कारण हे सगळं स्पर्धा किंवा हे पारितोषिकं का दिली जातात माहिती आहे का? कारण तुमच्यापेक्षा जे लहान जॉईन होतात शिक्षक त्यांनी तुमच्याकडे बघून कार्य केलं पाहिजे की आयुष्यात मला सुद्धा असं मानचिन्ह मिळेल. तुमचा सगळ्यांचाच मला खूप अभिमान वाटतो. हा सत्कार करण्याचं भाग्याला मला मिळाले आहे याचा मला अभिमान वाटतो. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते व तुमचे अभिनंदन करते. आज सौ नेने यांचा वाढदिवस आहे. माझ्याबरोबर आलेले जे पाहुणे आहेत त्यातले मोरे साहेबांच्या मिसेस प्रियांकाचा पण आज वाढदिवस आहे. दूध शकर योग असं म्हणतात ते झालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने मी एक मल्याळी आहे आणि तुम्हाला माहीत असेल का नसेल आय डोंट नो पण आज विशू आहे. विशू त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि पसायदानाने पुरस्कार सोहळ्याची सांगता झाली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.